उद्धव गोपी संवाद सांगायचा की चालायचं समोर ऐकला ना. हा महाराज, ही खरी भक्ताची परीक्षा. उद्धव गोपी संवाद म्हणजे भागवताचं हृदय आहे. ते कितीही वेळा जरी ऐकलं तर तेच भाव आपल्या मनामध्ये प्रगट होतात. म्हणून माझ्या कितीही कथा झाल्या, माझ्या भागवत कथेमधला कुठलाही प्रसंग बदलेल, पण हा उद्धव गोपी संवाद कधीच बदलणार नाही. कांतावर प्रेम कसं करायचं हा शिकवणारा तो प्रसंग आहे. म्हणून आपण 5 मिनिटात कंसाचा वध करू आणि समोर उद्धव गोपी संवादाकडे जाऊया. भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचललेला आहे. ही बातमी पाहता पाहता राजा कंसाच्या कानावर गेलेली आहे. आणि गेल्यानंतर कंस राजाला कळालं की बाबा, ज्या अर्थी एखाद्या 5 ते 7 वर्षाच्या मुलाने गोवर्धन पर्वत उचललेला आहे, त्या अर्थी नक्कीच तोच माझा काल आहे. आणि म्हणून आता तो सध्या लहान आहे, म्हणून मी काहीतरी प्रयोजन करून त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर तो जर मोठा झाला आणि जर मोठा झाल्यानंतर तो निश्चित माझा मृत्यू होईल. आता एखादा मी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. म्हणून अक्रूरजींना आपल्या जवळ बोलवलेलं आहे आणि सांगितलं की बाबा अक्रूरा, तू आता वृंदावनामध्ये जायचं आहे, कारण आपल्या या मथुरा नगरीमध्ये एका यज्ञाचं आयोजन मी करणार आहे. आणि त्याच यज्ञाचं निमंत्रण म्हणून तू नंद बाबाच्या घरी जायचं आहे. त्या ठिकाणी माझे 2 भांजे आहेत, त्यांचं नाव आहे कृष्ण आणि बलदाऊ. त्या दोन्ही भांज्याला तू आपल्या मथुरा नगरीमध्ये घेऊन यायचं. अक्रूरजींच्या लक्षात आलं बालाजी महाराज की बाबा, हे प्रेम नाहीये, या पाठीमागे नक्कीच काहीतरी मोठी प्लॅनिंग ठरलेली आहे. म्हणून अक्रूरजींनी जड अंतःकरणाने आपला रथ घेतलेला आहे आणि वृंदावनाच्या दिशेने चाललेले आहेत. जवळपास वृंदावनामध्ये पोहोचलेले आहेत. आल्यानंतर नंदबाबांनी त्यांचे चरण धुण्याकरता पाणी वगैरे दिलं. अक्रूराच्या चेहऱ्यावरती नैराश्य भाव आहे आणि असा भाव असताना बसलेले आहेत अक्रूरजी. नंदबाबांनी सुद्धा विचारलेलं नाही की बाबा तुम्ही काय कारणास्तव आलेले आहात, आणि अक्रूरजींनी सुद्धा सांगितलेलं नाही की मी काय कारणास्तव या ठिकाणी आलेलो आहोत. अक्रूरजींनी विचार केला की बाबा, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि बलदाऊ येतील त्याच वेळेस मी हा विचार त्यांच्या समोर मांडतो. आणि संध्याकाळच्या टायमाला ठाकूरजी आणि बलदाऊ गायी चारून आलेले आहेत. आणि आल्यानंतर बघितलं की बाबा आपल्या घरामध्ये अक्रूरजी आलेले आहेत, गेलेले आहेत. पहिल्यांदा चरण दर्शन केलं आणि बसलेले आहेत. मग आता नंदबाबांनी विचारलं कि अक्रूरजी, अरे आपका आना कैसा हुआ, आपने बताया नहीं. हाँ बोले, कंस महाराज ने एक यज्ञ का आयोजन किया है, उस यज्ञ का निमंत्रण इन दोनों बालक को है और इन दोनों बालक को ले जाने के लिए मैं यहाँ पर आया हूँ. महाराज हे शब्द ज्यावेळेस यशोदा मैयाने ऐकले, यशोदा मैया म्हणायला, अरे वहां पर सभा होगी ना, तो वहां पर इन छोटे छोटे बालकों का क्या काम, जाना है तो नंद बाबा को लेकर जाइए ना, वो इस नगरी के राजा है, राजा के पास ही जाएंगे ना, तो इन राजकुमारों का क्या काम वहां पर. हे महाराज शब्द अक्रूरजींनी ऐकले बालाजी महाराज आणि अगदी आनंदित झाले. पण सांगू,
भगवान श्रीकृष्णाने बलदाऊंकडे बघितलं आणि म्हणताय, दाऊ अब मेरी कर्मभूमि मुझे बुला रही है। अब यहाँ पर जो मैंने माखन चोरी की, गैया संभाली, गोपियों के साथ नृत्य किया, ये सब बाल लीलाएं अब बस करनी होगी, क्योंकि जिस कारण के लिए मेरा जन्म हुआ वो कार्य करने के लिए मुझे जाना ही पडेगा। आणि तेवढ्यामध्ये नंद बाबा म्हणतायत, अरे यशोद्या, ऐसी क्या बात कर रही हो तू? अरे राजकुमार मथुरे पर जाएंगे, क्योंकि वहां पर मथुरा राजधानी थी उस समय। अरे राजकुमार जाएंगे, उसी बहाने मथुरा घुमाएंगे, वो कहां पर गए नहीं अभी तक, तो जाने देना उसको। मग नंद बाबा म्हणल्यामुळे दोन्ही बालकांनी तयारी केलेली आहे आणि आता निघायचं आहे। ही बातमी पाहता पाहता पूर्ण वृंदावनामध्ये पसरलेली आहे। भगवंतांनी रथामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर जी बासुरी, ती बासुरी राधेजीकडे दिलेली आहे आणि दिल्यानंतर सांगितलं की बाबा, जी बासुरी आहे ना, तिला मी एक क्षण सुद्धा माझ्यापासून दूर ठेवत नाही, तू ह्या बासुरीच्या सहाऱ्या राहा। आणि असं म्हणून भगवान श्रीकृष्ण निघालेले आहेत मथुरेकडं। आणि मथुरेकडे जात असताना वाटेतच ग्वाल बालक भेटलेले आहेत। भेटल्यानंतर त्या ग्वाल बालकांना सुद्धा आपल्या सोबत घेतलं आणि निघालेले आहेत कुठं? मथुरेकडे। आणि मथुरे भगवान अक्रूरा नकोने वो भगवान, नकोने वो भगवान अक्रूरा नकोने भगवान। वृंदावनीच्या सकळ जगा, वृंदावनीच्या सकळ जना, कोने वो भगवंत निघालेले आहेत मथुरेकडे। मथुरेकडे निघालेले असताना ग्वाल बालकांना सोबत द्वालेलं आहे आणि भगवंत जवळपास मथुरा नगरीमध्ये पोहोचलेले आहेत। पोहोचल्यानंतर मथुरेच्या प्रवेशद्वारावरती भगवंताने आदेश दिला की अक्रूरजी, याच ठिकाणी थोडासा रथ थांबवा। काय करा, तुम्ही समोर चाला, आम्ही थोडीशी मथुरा फिरतो आणि मग आपल्या राजमहालामध्ये प्रवेश करतो। सर्व ग्वाल बालकांना उतरवलेलं आहे आणि तेवढ्यामध्ये समोरून एक धोबी जात आहे आणि त्या धोबीला आवाज दिला की बाबा, कारण जे ग्वाल बालक सोबत आलेले आहेत त्यांना माहिती नाही की नेमकं राजभवनामध्ये जायचं, त्यामुळे त्यांनी व्यवस्थित कपडे परिधान केलेले नाहीत। मग ठाकूरजी म्हटले, बाबा इथे घेऊत आपण, राजधानीमध्ये आलो म्हटल्यावर कशाची कमी आहे का? नाही ना। आणि मग महाराज तेवढ्यामध्ये एक धोबी जात आहे समोरून आणि त्या धोब्याला आवाज दिला कि बाबा, तुम्हारे हाथ में कुछ कपड़े दिख रहे हैं, एक दो कपड़े हमें भी दे जाओ। त्यावेळेस तो धोबी म्हणे, कौन हो तुम, मुझे जानते नहीं क्या? इस महल का मैं धोबी हूँ और ये जो मेरे हाथ में कपड़े हैं ना, ये राजा के कपड़े हैं और तुम्हारी मृत्यु निकट आई क्या? तुम राजा के कपड़े मांग रहे हो? त्यावेळेस भगवंत म्हणे, तुम धोबी हो क्या? अच्छा हुआ कि तुमने तुम्हारा परिचय दिया, क्योंकि तुम्हारी खोज तो मेरे सतयुग से थी। सतयुग में बहुत तुमने मनमानी की, पर अब उसका हिसाब चुकता करने के लिए तैयार हो जाओ। आणि मग महाराज त्या धोब्याकडून ते कपडे घेतले, त्या धोब्याचा उद्धार केला आणि ते कपडे घातल्यानंतर महाराज छोटे छोटे बालक भगवान आणि राजा म्हणजे फार धिप्पाड,
ते कपडे त्यांना फार ढिले व्हायला लागले. मग म्हटले आता काय करावं, शिवून घेऊ म्हटले. मग समोरच एक दर्जी बसलेला आहे, त्या दर्जीकडे गेले, कपडे शिवलेले आहेत आणि मग त्या दर्जीचा सुद्धा उद्धार केला. ज्यांना भेटतायत, ज्यांच्याकडून चीज खरेदी करतायत, त्यांना भगवंत आपल्या धामाला पाठवत आहेत. असं करत करत भगवंत बलदाऊ बालबालक प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्याच प्रवेशद्वारावरती एक धनुष्य लटकवलेला आहे. कशा करता, तो कंस महाराजांनी स्वतः लटकवलेला आहे की बाबा जो कोणी हा धनुष्य मोडेल त्याच्याच हाताने माझा मृत्यू होईल. म्हणजे असं होतं, खरं तर हा धनुष्य कोणीच मोडू शकत नाही, कुणामध्ये एवढं बलच नाही, पण ज्यांनी मोडलं तोच माझा मृत्यू करेल. भगवंताने त्या धनुष्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर जसं एखादं लहान लेकरू काडी मोडतं की नाही, काडी, त्या पद्धतीने भगवंताने तो धनुष्य मोडलेला आहे. आणि समोर गेल्यानंतर एक हाती पाठवलेला आहे, फार धिप्पाड हाती. आणि तो हाती भगवंताकडं धावत येत आहे. आणि जसं एखादी मांजर उंदरासोबत खेळते की नाही, तसं भगवंताने त्या हातीसोबत खेळताय आणि त्या हातीचा सुद्धा उद्धार केला. आणि मग समोरून 2 दैत्य आलेले आहेत. बलदाऊंनी खुणवलं की बाबा कृष्णा, ह्यांना मी सांभाळून घेतो, तू आता जे कार्य तुला करायचं आहे ते कार्य करण्याकरिता जा. बलदाऊंनी त्या दोन्ही दैत्याचा उद्धार केला. भगवान श्रीकृष्ण गेलेले आहेत आणि गेल्यानंतर उंच सिंहासनावरती कंस राजा बसलेले आहेत. आणि जसं जसं भगवंत एक एक पायरी चढतायत तसं तसं कंसाला भीती वाटते, माझा काल जवळ आलेला आहे, माझा काल जवळ आलेला आहे, माझा मृत्यू होणार, काही क्षण बाकी आहेत, काही मिनिट बाकी आहेत. आणि भगवंत शेवटच्या पायरीवर आले, कंसाचा उद्धार केलेला आहे. अशा पद्धतीने भगवंताने राजा कंसाचा उद्धार केलेला आहे. नंतर कारागारामध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी जे उग्रसेन महाराज आहेत, कंसाचे वडील, त्यांना सुद्धा कारागारामधून सोडवलेलं आहे. नंतर वसुदेव महाराजांना, देवकी मातेंना सोडवलेलं आहे. आता वसुदेव माताला आणि वसुदेव बाबांना आणि देवकी मातेला तेवढे वर्ष का कारागारामध्ये ठेवलं होतं हे मी मागच्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता सांगत नाही, आता समोर चालतो. आणि मग महाराज उग्रसेन महाराजांनी भगवंताला सांदीपाणीच्या ऋषीच्या गुरुकुलमध्ये शिक्षा प्राप्त करण्याकरिता पाठवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी भगवंताची भेट, जो त्यांचा मित्र आहे सुदामाजी, ह्यांची भेट झालेली आहे. उद्या तो संपूर्ण प्रसंग आपण पाहणार आहोत. आणि भगवंत 1 वर्ष गुरुकुलमध्ये राहिलेले आहेत आणि आता गुरुकुलमधून वापस मथुरा नगरीमध्ये आलेले आहेत. आता इथून पुढे आपण उद्धव गोपी संवादामध्ये प्रवेश करणार आहोत. त्यामुळे आपण 1-2 मिनिटाचं नामचिंतन घेऊयात. आणि आता सर्वांनी शांत बसायचं आहे. सर्वांनी सर्वांगाचे